पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमांतर्गत आज तुम्ही आयुष भवनामध्ये झाड लावले आहे, काय भावना आहेत आणि प्रतिक्रिया सांगा? बघा, आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पर्यावरण दिनाचं औचित्य साधत 5 जून 2024 या दिवशी पर्यावरणाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड झाली पाहिजेत म्हणून त्यांनी एक अभियान जाहीर केलं होतं, एक पेड़ माँ के नाम, की जे एक थोडं भावनात्मक होतं आणि प्रत्येकाला आपल्या आईबद्दल एक वेगळी आस्था असते, प्रेम असतं आणि आईची आठवण म्हणून आपण एक झाड या ठिकाणी लावलं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ही झाडं अनेक लोकांनी त्या ठिकाणी मोदीजींच्या आव्हानानुसार आपल्या आईवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या लावलीत आणि स्वतः त्यासोबत सेल्फी काढून त्यांनी सोशल मीडियावरती सुद्धा प्रसारित केलेले आहेत। आपण पाहतो की या ग्लोबल वॉर्मिंगमुळं आज देशामध्ये काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो, काही ठिकाणी दुष्काळ असतो, कधी ओले पडतात, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीला सुद्धा सामोरं जावं लागतं आणि म्हणून पर्यावरणाचा बचाव व्हावा म्हणून झाडं लावल्या गेली पाहिजेत। अनेक उपक्रम या बाबतीत चालू आहेत, त्यात एक हा भावनात्मक उपक्रम आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी सुरू केला। अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्याला मिळतो आहे। आज आयुष मंत्रालयामध्ये आपण जे झाड लावलेलं आहे ते सुद्धा आपण ज्याला मेडिकल प्लॅन्ट म्हणू, म्हणजे आवळ्याचं झाड त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि आवळा हा बहुगुणी आहे। अनेक औषधामध्ये त्याचा वापर केला जातो, इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो म्हणून मुद्दामून आपण ते झाड या ठिकाणी आईच्या नावानं स्मृतीप्रित्यर्थ त्या ठिकाणी लावलेलं आहे। आणि आज एकच झाड इथं लागत नाही तर आमच्या आयुषच्या ज्या इतर ठिकाणी आणखीन 16 इन्स्टिट्यूट आहेत त्याही ठिकाणी आम्ही त्यांना आव्हान केलं होतं की तिथले अधिकारी असतील, हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील, त्यांनीसुद्धा तिथे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या आव्हानानुसार एक पेड़ माँ के नाम हे जे त्यांनी भावनात्मक आव्हान केलं होतं त्यांनीसुद्धा आपापल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या ठिकाणी किंवा आठवण म्हणून त्या झाड लावण्यात यावं, तिथंसुद्धा वृक्ष लागवड झालेली आहे। तुम्ही म्हणालात आईचं नातं एक भावनिक नातं असतं, माणसं येतात जातात, आपण इथून निघून जरी गेलो तर हे जे झाड लावलेलं आहे तुम्ही हे आयुष भवनाच्या मंत्रालयाच्या कार्यालयाच्या समोर कायमस्वरूपी मोठ्या ह्याने समोर भावनिक नातं आणि नाही बिलकुल तो निश्चितच ही गोष्ट करी आहे की हे झाड ज्या वेळेस कधी भविष्यामध्ये मी या विभागाचा मंत्री असेल नसेल, खासदार नसेल, पण ज्यावेळेसही या ठिकाणी येईल तर हे वृक्षाकडे पाहिल्यानंतर ती आठवण निश्चितच जागरूक होते आणि ही लागवड आम्ही म्हणजे मी इथंच केली नाही तर मी माझ्या स्वतःच्या शेतावर सुद्धा हे 5 जून या दिवशीच वृक्ष लागवड त्या ठिकाणी फक्त मी फळाचं झाड तिथं लावलं होतं, आम्रवृक्ष म्हणून आंब्याचं झाड त्या ठिकाणी एक चांगलं लावलेलं होतं। त्याच्याकडे पाहिल्यानंतर निश्चितच ह्या आठवणी राहतात। आयुष्या मार्फत तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, योगाचा कार्यक्रम असेल, त्यानंतरही काही कार्यक्रम घेतले। सध्या आयुषचा कुठला नवीन कार्यक्रम तुम्ही घेण्याच्या विचारात आहात का, त्याच्या संदर्भात काही चर्चा वगैरे? सध्या आयुषच्या माध्यमातून एक फार मोठा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आजच त्याची बैठक संपूर्ण देशामधले जे आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे आमच्या आयुर्वेदिक विद्यापीठाचे कुलगुरू असतील, आमचे आयुषचे डायरेक्टर असतील, अनेक त्या ठिकाणी संस्थांचे प्राचार्य असतील, कुलगुरू असतील, या सगळे आणि वेगवेगळ्या ज्या संस्था आयुर्वेदामध्ये काम करतात अशा सगळ्या संस्थांचे प्रमुख आणि आयुर्वेदिक मेडिसिन तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी आजच्या बैठकीला जवळपास 150 लोक देशभरातून प्रमुख लोक हजर होते आणि आम्ही लवकरच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची तारीख घेऊन हा उपक्रमाला आम्ही सुरुवात करणार आहे। त्या उपक्रमाचं नाव आहे देश का प्रकृती परीक्षण। म्हणजे आम्ही संपूर्ण देशभर प्रकृतीचं परीक्षण लोकांचं घरोघरी जाऊन आम्ही करणार आहे। तसं आम्ही या अभियानामध्ये 1 करोडचं टार्गेट टाकलेलं आहे, पण आम्हाला खात्री आहे की हे परीक्षण आमचे 5 कोटीपेक्षाही जास्त त्या ठिकाणी होतील, एवढी यंत्रणा उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद द्यायला तयार आहे। त्यामध्ये आम्ही सगळे आयुर्वेदिकचे आमचे स्टुडंट असतील, पोस्ट ग्रॅज्युएट करणारे काही स्टुडंट असतील, आमचे डॉक्टर्स लोक आहेत, या क्षेत्रामध्ये काम करणारे वैद्य मंडळी आहे,
औषध निर्मात्या आयुर्वेदिक औषध निर्माता करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांचे सगळ्यांचा या ठिकाणी आम्ही सहभाग घेणार आहे. जवळपास असे 4-4.5 लाख हॉलिंडियर आम्ही त्यांना म्हणणार आहोत, प्रकृती परीक्षण करणारे हॉलिंडियर. त्या हॉलिंडियरच्या माध्यमातून हे सगळं परीक्षण 1 महिन्यामध्ये करणार आहे. आणि मला खात्री आहे की 1 महिन्यानंतर हे परीक्षण ज्या दिवशी पूर्ण होईल, किमान गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये 5 रेकॉर्ड आमचे त्या ठिकाणी तयार होतील. साधारणतः कधीपर्यंत हे सुरू होणार आहे आणि तुमचा प्लॅन काय असेल? आमचा प्लॅन आता लवकर, आमचं जवळ त्या बाबतीचं आमचं ॲप तयार झालेलं आहे. आमची सगळी जवळपास तयारी पूर्ण झालेली आहे. पंतप्रधानाची तारीख घेऊन आमचं चालू आहे की त्यांचं परीक्षण करून आम्ही हे त्या ठिकाणी अभियानाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये सगळ्या सामान्य लोकांचं, गरीब लोकांचं सुद्धा प्रकृती परीक्षण त्या ठिकाणी होणार आहे. सेलिब्रिटींचं सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि जे मोठमोठे सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे लाखो करोडो फॉलोअर्स सोशल मीडियावरती आहेत, त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करणार आहे की हे तुमचं प्रकृती परीक्षण आयुर्वेदिक पद्धतीनं केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर ट्विट करा किंवा तुमचा व्हिडिओ अर्ध्या मिनटाचा वगैरे टाका किंवा मी प्रकृती परीक्षण केलं, आपणही करा. आणि लोकांचा चांगला प्रतिसाद निश्चित याला मिळेल. कारण की हे प्रकृती परीक्षण म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, त्यासाठी आपल्या प्रकृतीनुसार आपण काय खाल्लं पाहिजेत, काय पथ्य पाळली पाहिजेत, कसं वागलं पाहिजेत. आणि दर 2 महिन्याला ऋतू बदलतात, तर दर 2 महिन्यानंतर प्रकृतीसुद्धा त्या ठिकाणी आपला प्रभाव दाखवत असते. आणि म्हणून ते ॲप जे आम्ही त्या लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणार आहोत, दर 2 महिन्यांनी त्यांना त्यांची जी काही प्रकृती निष्पन्न झालेली असेल त्या प्रकृतीनुसार, मग ते वात असेल, कफ असेल, पित्त असेल, त्यानुसार त्याला त्या ठिकाणी मेसेज जाणार आहे की तुम्ही आता कोणत्या गोष्टीचं पथ्य पाळायचं, कोणत्या खायच्या नाहीत, किंवा तुम्ही कसं राहायचं, ऋतूच्यानुसार तुमचा बदल कसा असला पाहिजे, या सगळ्याचे मेसेज त्यांना जातील. आणि लोकांना कुठलाही आजार होऊ नये म्हणून हा उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.